फ्रेंड्स, स्नेहल्स किचन रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मी आहे स्नेहल. तर मी आज तुमच्यासाठी अंड्याची एक डिश घेऊन आली आहे. तर नेहमी आपल्याला ऑमलेट खायचा किंवा अंड्याची चटणी खायचा कंटाळा आला असेल तर याला एक बेस्ट ऑप्शन म्हणून मी तुम्हाला आज घेऊन आली आहे. तर हे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना बेल बटनवर हिट करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा कधीही मी व्हिडिओज टाकेल ते तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. तर प्लीज मला कमेंट करूनसुद्धा सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात, चांगल्या वाटतात की नाही, ते मला खरंच जाणून घ्यायला आवडेल. आणि कुठल्या शहरातून तुम्ही माझे व्हिडिओज बघता हेही सांगा. आणि नक्की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लगेच आपण रेसिपीला सुरुवात करणारच आहोत. तर लगेच लेट्स गो. आपण अंडी उकडून घ्यायची आहेत. आता या रेसिपीसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे वाटण करायला ते बघूया. टोमॅटो घेतले आहेत मी इथे, 4-5 पाकळ्या लसणाच्या आणि थोडंसं अद्रक घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि कढीपत्ता. कढीपत्ता आपण फोडणीसाठी वापरणार आहोत. तर आपण सगळे हे बारीक करून घेऊया. यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण ॲड करू शकता जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर. तर आपलं वाटण बनवून रेडी झालं आहे. तर आपली एक साईडला अंडी पण उकडली आहेत. तर आपण याचे काप करून घ्यायचे असे आणि अर्धा भाग करून घ्यायचा. आता आपण गरम तव्यावर थोडंसं तेल घालून आपण एक करून ह्याला शॅलो फ्राय करून घेऊया. शॅलो फ्राय करताना आपण यामध्ये थोडी लाल मिरची पावडरसुद्धा ॲड करणार आहोत. अंडी छान परतल्यावर ते काढून घ्यायचे. आता मी दुसऱ्या बाजूला कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल गरम झालं की यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत. कढीपत्ता तडतडला छान की यामध्ये आपण आता कांदा ॲड करणार आहोत. कांद्याला पण छान व्यवस्थित परतून घ्यायचं. भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. कांदा परतत असतानाच मीठ घालायचं, म्हणजे आपला कांदा लवकर परतला जातो. असं छान व्यवस्थित परतून घ्यायचा गुलाबीसर होईपर्यंत. आता कांदा चांगला परतला की आपण यामध्ये जे वाटण बनवलं होतं ते ॲड करणार आहोत. वाटण म्हणजे जे टोमॅटो आणि अद्रक लसूण कोथिंबीर जे वाटण बनवलं होतं ते आपण करणार आहोत ॲड. तर हे पण व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत. आता यामध्ये आपण सगळे सुके मसाले ॲड करणार आहोत हळूहळू. तर सर्वात अगोदर आपल्याला हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर ॲड करायची आहे. वाटणामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही हिरवी मिरची ॲड करू शकता, तुम्हाला जास्त तिखट हवा असेल तर. आता धनेपूड ॲड करायची आहे. धनेपूड टाकल्यावर जिरेपूड टाकायची आहे. थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपण ॲड करणार आहोत आणि आपला गॅस एकदम मंद आचेवरती ठेवायचा आहे, जेणेकरून आपला मसाला जळणार नाही. मसाला छान परतल्यावर आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत.
थोडंसं लागता आपली कितपत आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. याला आपण छान उकळी येऊ देणार आहोत आता पाण्याला. आता आपल्या रस्स्याला छान उकळी आली की यामध्ये आपण आता गरम मसाला ॲड करणार आहोत. गरम मसाला ॲड केला की आपण यामध्ये एक एक करून जे आपले शॅलो फ्राय केलेली अंडी जी आहेत ते आपण एक एक करून यामध्ये सोडणार आहोत. अंडी टाकल्यानंतर आपण आता याला मंद आचेवरती ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं. एक 5-10 मिनटं लगेच होऊन जातं मग रेडी. 10 मिनटानंतर आपली रेसिपी पूर्ण रेडी आहे. यावर आपण आता थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत. आणि ही रेसिपी आवडली की नाही ते नक्की कमेंट करून सांगा आणि करून बघा. आणि हो, रेसिपीज तर बघाच माझ्या चॅनलवरच्या, पण माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर भेटूच आपण लगेच पुढच्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.